गेल्या 2 वर्षांपासून गाजत असलेल्या सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचा अखेर छडा लागलाय। लाईफगार्ड मिथू सिंगनं सदिच्छाच्या हत्येची कबुली दिली। यानंतर सदिच्छाचा मृतदेह शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं। मात्र आरोपी मिथू सिंगनं सदिच्छाची हत्या का केली या प्रश्नाचं उत्तर अजून तरी मिळालेलं नाही। सदिच्छा सानेची बँडस्टँडवर हत्या, लाईफगार्ड मिथू सिंग कडून हत्येची कबुली। 29 नोव्हेंबर 2021 च्या रात्री नक्की झालं काय? 29 नोव्हेंबर 2021 पासून बेपत्ता झालेल्या सदिच्छा साने प्रकरणाचा उलगडा झालाय। सदिच्छाचा मृतदेह शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आलंय। 29 नोव्हेंबर 2021 रोजी सदिच्छा MBBSच्या परीक्षेसाठी वांद्र्यात आली होती। मात्र परीक्षा देऊन सदिच्छा घरी परतलीच नाही। वांद्रे इथल्या शाहरुख खानच्या बंगल्यासमोरील बीचवर सदिच्छा मिथू सिंग या लाईफगार्ड सोबत रात्री 12:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत गप्पा मारत बसली होती। त्यानंतर सदिच्छा कुठेच दिसली नाही। मिथू सिंगनं सदिच्छा सोबत सेल्फीही काढला होता। तब्बल 2 वर्ष पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला। तपासात संशयाची सुई वारंवार मिथू सिंगवर केंद्रित होत होती। अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला। मिथू सिंगनं हत्येची कबुली दिली। आता सदिच्छाचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। बँडस्टँड मध्ये तिला मिट्टू सिंग नावाचा एक लाईफगार्ड भेटला होता आणि त्या लाईफगार्डनं आता तब्बल 14 महिन्यानंतर हे कबूल केलंय की त्यानंच सदिच्छा सानेचा खून केला आणि त्यानंतर तिचं प्रेत या समुद्रामध्ये टाकून दिलं। बँडस्टँडचा हा समुद्र किनारा जरी या संपूर्ण घटनेचा साक्षीदार असला तरीही तो काही बोलू शकत नाही, त्यामुळे त्याच्याकडनं हे कळणं कठीण होतं। अखेर जो आरोपी आहे मिट्टू सिंग याने हे कबूल केलेलं आहे। त्याचबरोबर आरोपीनं दरम्यानच्या काळामध्ये एका व्यक्तीला फोन केलेला होता। अशा त्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सदिच्छा लहानपणापासून अभ्यासात हुशार होती। लहानपणापासून तिने मिळवलेल्या वेगवेगळ्या बक्षिसांनी घराचा कोपरा भरून गेलाय। बक्षिसांनी भरून गेलेल्या या घरात सदिच्छाचं नसल्यानं तिच्या कुटुंबियांवर मागील 2 वर्षांपासून दुःखाचा डोंगर कोसळला। सदिच्छाला जीवे मारणाऱ्या मिथू सिंगला कठोर शिक्षा देण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे। मला बिलकुल मान्य नाही। जोपर्यंत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत मी ते मान्य करणारच नाही। कारण तुमची नार्को अनालिसिस खोटं सांगते का? मग मेन एव्हिडन्स तर नार्को अनालिसिसचा होता ना। मी त्याच्यासाठी, कारण मला एवढं हे होतं, ठाम माझं मत होतं का जरी मनुष्य खोटं बोलत असेल पण नार्को अनालिसिस मध्ये खोटं नाही बोलणार। पोलीस आणि सदिच्छाच्या कुटुंबाचा सुरुवातीपासूनच मिथू सिंगवर संशय होता। त्यांचा संशय अखेर खरा ठरलाय। आता सदिच्छा सानेच्या हत्येचं नेमकं कारण काय होतं, ते कारण कधी उघड होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईहून प्रणाली कापसेसह राहुल पाटील, न्यूज 18 लोकमत, पालघर।